तर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्याला सुरुवात झाली। आपण थेट जाऊयात छत्रपती संभाजीनगर मध्ये। या ठिकाणी उद्धव ठाकरे देखील पोहोचलेले आहेत आणि काही उर्वरित मान्यवरांचाही या ठिकाणी सत्कार होतोय। भाजपच्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय। संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचा आज पहिलाच दौरा आहे आणि या मेळाव्यातून उद्धव ठाकरे विधानसभेचे रणशिंग देखील फुंकणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे मेळाव्याच्या आधीच ठाकरे गटाने भाजपला जोरदार धक्का दिला होता। भाजपच्या राजू शिंदेंसह 5 ते 6 माजी नगरसेवक यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। विशाल, उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर मध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडतोय, काय अधिक माहिती? अखेर भाजपला जे खिंडार उद्धव ठाकरे यांनी पाडलं तर ते आता पडलं असं आपण म्हणू शकतो। भाजपचे माजी नगरसेवक उद्धव गटात जाऊ नये यासाठी भाजपने काल दिवसभर बरेच प्रयत्न केले। तब्बल 6 पेक्षा जास्त बैठका घेतल्या, मात्र अखेर आज सगळे नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात सगळ्यांशी संवाद साधणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी राजू शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे, मोठं शक्तीप्रदर्शन केलं। आपण दानवे यांनी सुद्धा या भाजपवर जोरदार हल्लाबोल करत भाजपचे आता जे हाल सुरू आहे यापेक्षा वाईट हात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करेल अशा पद्धतीचं आव्हान भाजपला दिलंय। आणि आता उद्धव ठाकरेंच्या हातात आसूड देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांचा हा आसूड आहे अशा पद्धतीचं सांगण्यात येत आहे आणि दानवे उद्धव ठाकरे यांच्या हातात दिला आहे आणि यातून आता कोणी प्रसाद करणार असल्याचं ते सांगतायत। नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्याला सुरुवात झालेली आहे आणि यावेळी राजू शिंदेंसह भाजपच्या 5 नगरसेवकांनी ठाकरे गटामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडतोय। या मेळाव्यातून उद्धव ठाकरे विधानसभेचं रणशिंग देखील फुंकणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मेळाव्याच्या आधीच ठाकरे गटाने भाजपला जोरदार धक्का दिल्याचं आपण पाहिलं। कारण भाजपच्या राजू शिंदेंसह 5 ते 6 माजी नगरसेवक आज ठाकरे गटामध्ये कॅमेरा सेट करून खाली बसा। लोकसभेच्या निकालानंतर मुंबई बाहेर पडलो आणि पहिल्या प्रथम माझ्या शिवसेना प्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलोय आणि या भेटीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व शिवसेना प्रमुखांच्या कट्टर कडवट लढवय्या आणि अस्सल शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पहिला प्रथम संभाजीनगरमध्ये आलो, मुद्दामून आलोय, जाणीवपूर्वक आलेलो आहे। कारण जे गद्दार इकडनं दुर्दैवाने जिंकलेत त्यांना सांगायला आलोय की तुम्ही काल जिंकलेला जरी असलात तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही। संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच। पण आपण एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचं उधळलेलं खेचर 400 पार करणार होते, त्यानं 40 वरनं 9 वरती आणलं आपण। पण या विजयामध्ये माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि आपल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांना सुद्धा झालं असणार। अरे हेच ते संभाजीनगर जिथे मराठवाड्याची राजधानी म्हणतो, या संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची भगव्याची बीज शिवसेना प्रमुखांनी रोवली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे मराठवाडा पादाक्रांत केला। मराठवाड्यातले इतर सगळे भगव्याचे पाईक असलेले खासदार निवडून आले, पण हक्काची संभाजीनगरची जागा ही गमवावी लागली। कारण मीमांसा काही असेल,
पण हार ही झालेली आहे. आपण अति आत्मविश्वासाने लढलो का? असेल, कारण आपला उमेदवार चंद्रकांतजी खैरे अगदी कित्येक वर्ष तुमच्यासारखे हार हो पराभव हो जिंकलो तरी सुद्धा शिवसेना आहे की शिवसेना, भगवा आहे की भगवा, दुसरं कोणताही पक्ष त्यांनी अवलंबला नाही. लालूच आमिष त्यांनाही दाखवली गेली असतील, पण तरी सुद्धा निष्ठेने राहिले आणि त्या निष्ठेचा आदर मी त्यांना यावेळेला उमेदवारी देऊन केला होता. कारण निष्ठा शेवटी महत्वाची असते. हार जीत होत असते. निवडणुका येतात, निवडणुका जातात, पुन्हा निवडणुका येतात. निवडणुकामध्ये हारलो म्हणजे आयुष्य संपत नाही, पण लढण्याची जर का आपण हिंमत हारलो तर मात्र आयुष्य संपतं. मी लढणार आहे, मी हिंमत हारणार नाही, निवडणूक हारलो तरी पुन्हा जिंकेन या ईर्षेने मी आज संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. आणि काय झालं, कसं झालं, जरूर याचा विचार केला गेलाच पाहिजे. कारण आता 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची, संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती. आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे. या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय म्हणून लिहिली जायला पाहिजे, इतिहासात काय म्हणून लिहिली जायला पाहिजे ते ठरवणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्र हा साधू संतांचा, शिवप्रभूंचा, वीरांचा, मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार हे आपण ठरवायचंय. आणि मी तर म्हणेन, मी लाचारी, हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन, पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे. ज्या वेळेला या विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली, पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की हे गलती सरकार आहे आणि या गलती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे, हे शेवटचं अधिवेशन. याच्यानंतर निवडणुका आल्यानंतर हे आहे ते जुमलेबाज सरकार या गादीवरती पुन्हा दिसणार नाही ही शपथ आपण घेऊन या मैदानात उतरलं पाहिजे. आहे योजना खूप मांडल्या जात आहेत. खास करून आता माता भगिनींना आपल्याकडे कसं मतदानासाठी आकर्षित करून घेता येईल हा एक डाव टाकून ते मतदानाला आणि निवडणुकीला सामोरे जात आहेत. विनायक राऊत आता तुम्ही सांगत होतात की आतापर्यंतच्या या सगळ्या योजना अंबादास तुम्ही सांगत होतात, चंद्रकांतजी तुम्हाला माहिती आहे गेले 10 वर्ष मोदी सरकार तिकडे सत्तेमध्ये. मग साधा माझा तुम्हाला प्रश्न आहे की 10 वर्षामध्ये या सगळ्या योजना तुम्ही ज्या काही जाहीर केल्या होत्या त्यांनी त्यापैकी किती अंमलात आणल्या? आणि जेव्हा ही शेतकऱ्यांची वीज बिल माफीची घोषणा केली, माझं आज सुद्धा जाहीर मागणं आहे की नुसतं वीज बिल माफ करू नका, शेतकऱ्यांची संपूर्ण थकबाकी आहे ती माफ करा आणि मग वीज बिल माफ करा. आणि नाहीतर जाहीर करा की थकबाकी तुम्ही वसूल करणार आहात म्हणून. थकबाकीवरती बोला. जे शेतकरी ज्यांचे वीज कनेक्शन तुम्ही आजपर्यंत कापत होता, वीज बिल भरलं नाहीस, कनेक्शन कापलं जातं आणि वीज बिल भर मग तुला कनेक्शन देतो, आहेत ना असं? मग आता ती जी काही थकबाकी आहे ती सुद्धा याच अधिवेशनात अजून 1 आठवडा आहे. जे सरकार म्हणून तिकडे बसलंय जुमलेबाज, त्यांनी जाहीर करावं की वीज बिल तर आम्ही माफ करतोच आहोत, पण थकबाकी सकट वीज बिल माफ करतोय. कारण हे काही अनुभव हे गेल्या काही वर्षात आपल्याला आलेले आहेत. हेच ते संभाजीनगर साधारणतः किती साल असेल कल्पना नाही, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू ही घोषणा केली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाट उसळली. सुशीलकुमार शिंदेनी काय केलं? ताबडतोब वीज बिल माफीचं धोरणच जाहीर केलं, निर्णय घेतला. ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्याला 0 रकमेची बिलं गेली, निवडणुका झाल्या, जी मूळ कल्पना मांडली त्या शिवसेनेचा पराभव झाला
काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं, सुशील कुमारना पदावरनं पाय उतार व्हावं लागलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर शून्य रकमेची वीज बिलं ही 1.5-2 महिन्यात निवडणुकीनंतर दाम दुपटीने यायला लागली. हे अनुभव तुमचा आहे की नाही हे मला तुम्ही सांगा. मग आता सुद्धा हेच चाललेलं आहे. जे मी नेहमी सांगतो की योजनांचा सुकाळ, योजनांचा अतिवृष्टी होते योजनांची, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे आंबरस तुम्ही मांडलं ना, हाती घेऊ मशाल रे पाप जाळू खुशाल रे. अहो किती पाप जाळणार तुम्ही. यांचा पापाचा घडा एवढा भडलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात. हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे. एवढी पाप तुम्ही करून ठेवलेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच आहेत. शेतकऱ्यांसाठी सुद्धा जी कर्जमुक्ती मी मुख्यमंत्री असताना केली होती आणि मी करून दाखवली होती, कोणी न मागता मी करून दाखवली होती. कदाचित तो राजकीय माझा मूर्खपणा असेल, कारण राजकारणामध्ये द्यायचं काहीच नसतं. नुसतं निवडणुका आल्यानंतर भुलवायचं असतं आणि निवडणुका झाल्या, आपलं इप्सित साध्य झालं की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. कोण तुम्ही, काय करणार तुम्ही, मोर्चे काढाल, बसलेत पोलीस तुमच्या डोक्यामध्ये लाठ्या हाणायला. तुम्ही आणखीन करणार काय, उपोषण करणार. अरे उपोषित तर तुम्ही आहातच. आंदोलनाची तुमच्या पर्वा करणारच नाहीत ते. पण निवडणुका आल्यानंतर आता सुद्धा ज्या काही योजना जाहीर करतायत, या योजना केवळ आणि केवळ या निवडणुकीमध्ये यांची पापं लपवून जिंकण्यासाठी करतायत. हे तुम्हाला जर कळलं नसेल तर मग मी म्हणेन तुमचं आमचं नाही तर महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. गेल्या वेळेला एक मी समजू शकतो की मशालीचा प्रचार सुरू करायला आपला थोडा उशीर झाला, कारण मशाल ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला मिळाली. कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपला उमेदवार नव्हता. दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा यवतमाळचे आपले संजय देशमुख आणि बुलढाण्याचे नरेंद्र खेडकर यांना मशाल निशाणी मिळाली, त्याच्यानंतर आपण मशाल निशाणीचा प्रचार सुरू केला. आणि ह्या गद्दारांनी काय केलं म्हणजे मी सगळ्यांना सांगतो, जो खेळ, अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही जे काही विजय मिळवला तो चोरून मिळवलेला विजय आहात. तुम्ही माझा पक्ष चोरून त्या नावावरती तुम्ही विजय मिळवलेला आहात. तुम्ही शिवसेना चोरलीत, तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलात. अरे माझ्या वडिलांचा फोटो, मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला आहात. अरे चोरट्यानो भामट्यानो, तुमचा विजय हा खरा विजय नाहीये. आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला. पवार साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी पक्षात चोरून दुसऱ्याला दिला, चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले. मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही का नाही केलं, तुम्हाला कोणी अडवलं होतं. बरोबर आहे तुमचा प्रश्न, पण महत्वाचा फरक हा आहे की आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव, हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले. आपल्याला काय वाटलं होती, काय प्रेम आहे, मोदी बाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेने शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं नाही. तेव्हापासून यांची कपट कारस्थानं सुरू झाली होती आणि राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यानंतर त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकतं, जो मोदींनी स्वतः केला. पवार साहेब आज आहेत आणि पवार साहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष, हे जनतेला कळतं. पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा, खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मतं मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आलेला आहात. मग मला अभिमान आहे, मी बाळासाहेबांचे संस्कार घेऊन, तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन सुद्धा मी मशाल घेऊन तुमच्या समोर जे काही लढाई आहे ती लढून दाखवलेली आहे आणि जिंकून दाखवलेली आहे. आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, कारण अनेकांना हा प्रश्न होता आणि मला सुद्धा काही जणांनी सांगितलं, शहरी लोकांनी सांगितलं, अगदी हिंदी भाषिक अमराठी लोकांनी सांगितलं, उद्धव जी हम तो आपको वोट देना चाहते थे लेकिन क्या करे गलती से बो एंड एरो का बटन दबाया. मग त्यांना कळलं रे बो एंड एरो आता यांचं नाही, आता यांची मशाल आहे. आता हा संभ्रम दूर झालेला आहे. आता मशाल आणि मशाल घेऊन गावागावात जा आणि जिथे जिथे यांचे पाप असेल, जिथे जिथे यांचा अन्याय असेल, तो अशी मत जागृती तुम्ही करा की त्या मतांच्या माध्यमातून हे सरकार आणि यांची पाप ही खुशाल जाळून टाका. तुम्ही निवडणुकीत यांची पाप जाळून टाका.
पण हा संभाजीनगर हा जिल्हा आहे. आता सुद्धा इकडे काही गुंठेवारीचे प्रश्न घेऊन बोर्ड घेऊन लोक उभी आहेत. पण मी मुख्यमंत्री असताना शहरातला गुंठेवारीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता हे सांगा. समांतर जलवाहिनीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता. रस्त्याची कामं केली होती की नव्हती. उद्यानं सुद्धा आपण करत होतो की नव्हतो. मग ही सगळी कामं करून सुद्धा काय आपण कुठे कमी पडलो हा माझा प्रश्न. जसा तुम्हाला आहे तसा तुम्ही जनतेला विचारा. जा घराघरात जा. जे तुम्ही आता आम्हालाच सांगत होता आपल्याकडे बीएलए पाहिजे बीएलओ पाहिजे. मला पहिला गटप्रमुख पाहिजे जो मतदार यादीला एक कोणतरी जबाबदार माणूस आहे आणि त्याला माहिती आहे की ही सगळी वस्ती ही माझ्या संपर्कात आहे. मी त्याला सांगतो घराघरात जा आणि हात जोडून विचारो दादा ताई माई मावशी आमचं काय चुकलं सांगा. काय आमचा पराभव झाला. असं कोणतं पाप आमच्याकडनं घडलं. अगदी जे एक शिवसेना प्रमुखाने वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे. आणि अजूनही 2 वर्ष होत आली. या सरकारला 2 वर्ष झाली. विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद विमानतळ आहे. तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता. छत्रपती संभाजी महाराज विमानतळ का बदललं नाही तुम्ही. आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही. मी या शहराचं आणि या जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे. जिल्ह्याचं नामकरण अजून झालेलं नाही. अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नामांतर झालेलं नाही. अजूनही त्या यादीत या मतदारसंघाचं नाव मला वाटतं औरंगाबाद असंच ठेवलेलं आहे. मग केलं काय तुम्ही 2 वर्ष. संपूर्णपणे थापा मारायचं आणि पुढे जायचं. आता सुद्धा ही सगळी पापं मी बोललो ना तुम्हाला. योजना एवढ्या टाकायच्या. ठीक आहे ना महिलांसाठी योजना आणल्या मी त्याचं स्वागत करतो. जरूर महिलांसाठी तुम्ही योजना आणा. पण माझ्या युवकांसाठी योजना काय आहेत. आज सुद्धा जे शेतकरी आत्महत्या करतायत करावी लागते त्या घरातला वंशाचा दिवा विझल्यानंतर तुमची जी काही योजना आहे ती योजना त्याच्यामध्ये तो गेलेला दिवा विझलेला दिवा पुन्हा पेटवू शकणार आहे. बेकारांचे तांडेच्या तांडे रस्त्याने फिरतायत. रोजीरोटीचा पत्ता नाही. महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. गुजरातला घेऊन गेले तरी देखील आमच्या डोळ्यात देखत माझ्या महाराष्ट्राचं असं सगळी वाताहत होत असताना आम्ही मोदी गॅरंटी सुद्धा आम्ही धुडकावून लावली. यांच्या गद्दारांच्या गॅरंटीला आपण बळी पडणार आहोत. मोदी गॅरंटी कसली गॅरंटी. पाप आपण म्हणतो ना पाप जाळं खुशाल रे. मोदी म्हणतात पाप करा खुशाल रे आणि हातीमध्ये भाजपा रे. पाप करा आणि भाजपात या. कालच एका आपल्या गद्दाराला क्लीन चिट देऊन टाकलेली आहे. पाप करा पण तुम्ही तिकडे राहिलात तर तुम्ही पापी आहात. आमच्या गटारगंगेत जर का डुबकी मारली तर तुम्ही पुण्यवान आहात. हे तुम्हाला मान्य हे तुम्हाला पटते आणि ही महाराष्ट्राची ओळख आपण करून द्यायची. जी तुम्ही योजना आणलेत सगळीकडे मला माहिती मिळते महिलांची गर्दी उसळले चांगली गोष्ट आहे. पण त्याच घरामध्ये तुम्ही बहीण भावामध्ये जे वितुष्ट आणताय. भाऊ बेकार फिरतोय मुलगा बेकार फिरतोय. शिकलाय मुलीला शिक्षणाची सोय केली मोफत मुलांना सुद्धा करा. दोघांनी आता भेदभाव करू नका. अरे तुम्ही राजकारणामध्ये घर फोडणारी माणसात आमचं घर फोडलं आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय. पक्ष फोडलात पवारांचं कुटुंब फोडलात. आता जनतेची कुटुंब फोडताय तुम्ही. घराघरामध्ये तुम्ही असं वितुष्ट आणताय. का करायचं तर सगळ्यांसाठी करा. आता तुमचं डबल इंजिन सरकार तिकडे बसलेत. मोदीजी बसलेत तिकडे. अरे तुमच्या केंद्राचा आधार नसताना माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त केलं होतं. आता तुमचं केंद्रात तुमचं सरकार आहे. करा माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. एक तर शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. त्याच्या सगळ्या शेती अवजारांवरती बियाणं खतास सकट जीएसटी लावला जातोय. पिळून काढायचं हक्काचं द्यायचं नाही आणि उपकार केल्यासारखं काहीतरी तुमच्या तोंडावरती फेकायचं. हा भीक मागण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता आणि यापुढे सुद्धा आम्ही होऊ देणार नाही. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही एवढ्या वर्षानंतर सुद्धा बोलतो आणि हजारो वर्ष लाखो वर्ष बोलत राहू का. कारण तुम्ही विचार करा जसं आज काही जण मला काहीतरी पाहिजे म्हणून भाजपात जात आहेत तसं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जाऊ शकले असते की नसते. मिळाली असती सुभेदारी. नाही पण मी करेन ते माझ्या हक्काचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेन आणि त्यांनी करून दाखवलं. वेळ प्रसंगी औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान सगळ्यांशी लढले. अगदी जीवावरती उदार होऊन लढले. साधा विचार करा अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला
जर महाराज बेसावतपणाने गेले असते, चिलखत घातलं नसतं, तर महाराजांची हालत काय झाली असती. पण ठीक आहे, तुम्ही आम्हाला मिठी मारू इच्छिता, आम्ही मिठी मारतो. पण विश्वासघाताने पाठीतवार कराल तर मग मात्र आम्ही वाघ नख काढून तुमचा कोथळा बाहेर काढतो आणि तो काढावा लागेल. हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. नहीं तो अफजल खान आला असता, हाँ क्या है, नहीं वो आपको बादशाह ने बुलाए, वो आपको वो सुबेदारी दे, पाटील के देना चाहते, गेले असते. आपलं काय झालं असतं, महाराष्ट्राचं काय झालं असतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे लढले ते स्वतःसाठी नाही लढले. इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्यांना दैवत मानतो. ते आपल्यासाठी लढले. आज जरी ते आपल्यात नसले तरी आपल्यासाठी त्यांनी केलेलं हे सगळं कर्तृत्व हे जर का आपण विसरून ह्यांच्या नादी लागून लाचारी पत्करणार असू तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू नका अजिबात. आज एका बाजूला हे संपूर्ण जुमलेबाजीचं सरकार आहे. निवडणुका तोंडावर आहेत. देण्यासारखं काही नाही, थापा आणि थापाच देत आहे. पण दुसरा एक महत्वाचा भाग आहे, त्याच्यावर मी आज जरूर पहिला प्रथम बोलणार आहे. आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे. आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे. कारण हा महाराष्ट्र माझा आहे. या महाराष्ट्रातला प्रत्येक बांधव, प्रत्येक भगिनी माझी भगिनी आहे, बांधव आहे. आणि माझ्या डोळ्यात देखत छत्रपतींचा हा महाराष्ट्र जाती पातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावून भाजपवाले जर का मजा मारत असतील तर मी इथे सुद्धा कोण कोण समाजाची लोक आले असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, आणखीन काही असतील, SC ST सगळे असतील, त्या सगळ्यांना मी जाहीरपणाने हात जोडून विनंती करतोय की कृपा करा. तुमच्या प्रत्येक न्याय मागणी बरोबर मी आहे. शिवसेना तुमच्या सोबत आहे. उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे. काय आजपर्यंत कमी बैठका झाल्या? काय तोडगा काढलात? गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही तोडगा काढला. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तोडगा काढलात. विधानसभेत मांडला, आम्ही पाठिंबा दिला. पण त्याच्यानंतर सुद्धा जे काय आगी लावण्याचे प्रकार चालू आहेत, मी सर्व समाजातल्या जनतेला सांगतोय आणि सर्व समाजातल्या नेत्यांना सांगतोय की तुम्हाला न्याय हक्काचं मिळालं पाहिजेच. पण ते आपापसात भांडून नाही, आपापसात भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील, तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भाजणार असतील तर पहिली यांची राजकारणातली घरं पहिली जाणार. राजकारणातली घरं जाणार. त्यांची घरं जाणार असं माझं म्हणणं नाही. त्यांची घरं नाही, राजकारणातली. म्हणजे राजकीय त्यांचं जे काही वजन आहे ते खालसा करा, त्यांना निवडणुकीत पाडा, हा त्याचा अर्थ आहे. आणि जर लढायचंच असेल तर सगळे एकत्र येऊन महाराष्ट्र एकजुटीने उभा राहील. त्या दिवशी या महाराष्ट्राला न्याय मिळेल. या सगळे मराठा बांधवांनो, या ओबीसीनी, या धनगरांनी, या सगळ्यांनी एकत्र या. तुमची ताकद ही पहिली या राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद काय. आणि महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणाऱ्यांचे जे मनसुबे आहेत हे उधळून लावलं पाहिजे. म्हणून उद्याची जी काय बैठक आहे, सर्वमान्य तोडगा काढा. मी आज तुम्हाला हे जाहीर पाठिंबा देतोय. सर्वमान्य काढा तोडगा, सर्वमान्य तोडगा काढा. मी आज पाठिंबा देतोय. पण राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना. जरांगे पाटलांना बोलवा, हाकेंना बोलवा, आणखीन धनगर समाजातल्याना बोलवा. काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना. दरवेळेला विचारा, जरांगे पाटील उपोषणाला बसतो, मग कधी हाके बसतात का तुम्ही?